हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आता मी तुम्हाला दाखवतोय. उद्या आम्ही जाणार आहे आळंदीला. ते प्री ब्लॉग म्हणजे प्री शूट सारखा ना. आता मला भूक लागली तर मिड नाईट मी मॅगी बनवतात. हा मी असा जाऊ. आता मी कमसे कम मला 3 शॉट आय थिंक एडिट करायचे आहेत. आणि उद्या आम्ही निघणार आहे सकाळीच पहाटे. मनोज दादाने मी पूर्ण आळंदी गाडी घेऊन चाललेला आहेत. तर त्याचा एक ब्लॉग बघायला भेटेल. कंटिन्युअस पार्ट असेल त्याचा. ओके, प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब करा. पहिले लाईक करा. मोस्ट ऑफ द तुम्ही फक्त व्हिडिओ बघता, लाईक नाही करत, सबस्क्राईब नाही करत. पटापट पहिले केला ना. ठीक आहे, चल बघूया. हाय गायज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गायज आता मी चालला आळंदीला आपली बाईकनी. मनोज दादा मी इथून निघता जवळपास 6 वाजला नाही ठीक. आता आम्ही इथल्या निघू ना, तुम्हाला सगळं दर्शन करू. चला पटापट. तर गाईज फायनली निघलोय गाडी घेऊन, माझी स्कूटी. आणि इतकी थंडी लागते ना हिसाब नाही, तर स्वेटर पण घेतलेलं आहे. आणि मग इथून जाईन देवरुंगच्या डायरेक्ट आळंदी. पण आळंदीला जाण्याच्या पूर्वी पण ना आम्ही महाडचा गणपती आणि एकविरा करणार आहोत. तर त्या पण दाखवून. ओके चला मग. तर गाईज सकाळी मी निघलेलो तो घरातून 6ला. मला 6:15ला बोलवले ना, मी 6:19ला पोहोचले. तर बघू याची काही चालू आहे ती. बघा त्या रूमला पोहोचले. झोपला नसेल पाहिजे, त्याला तर कॉल करतोय, मी तुम्हाला सांगतो. ओके चला बघू काय करतोय. भाई यहाँ पे क्या हो रहा है? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? खरं झोपले केने. A few moments later. असं नाही करायचा यार. आता मी आवरा सकाळी उठलो, माझी झोप करून. आता आपल्याला जाम स्पॉट अजून कव्हर करायचा आहे. होतील नाही तुझ्या झोपच्या मुले ते नाही झालं मग. तर काही जवळपास 1 तास व्हायला आला आणि मी देवरुंगमध्येच आहे. कारण इथं तो अजून निघलाच नाही. तो आता अजून 12 सोडली नाही, तर मग तो 12 सोडेल त्याच्यानंतर निघेल. पण इथं जो क्लायमेट आहे ना, तुम्ही एकदा बघा. धुका एक नंबर्स. आणि थंडी पण वाजतं. हे आता मी मोजे घातले म्हणून जरासा ती आखी लादी वली झालेली आहे. नाही तर आतमध्ये पण मस्त अभंग लावलेला आहे. आम्हाला निघायचं आहे लवकर, कारण की आवडी थंडी की तोंडातल्या वाफा निघतात. आम्हाला निघायचं आहे लवकर न. बरंच म्हणजे स्पॉट कव्हर करायचं आहे. स्पॉट नाही बोलू शकत, म्हणजे बरेच इकडे म्हणजे मार्चचा गणपती करायचं आहे. आई एकविराईची जायला लागेल. जितकं मध्ये नव्हते ना तितकं दाखवायचा प्रयत्न करत नाही. 2 यूट्यूब शॉर्ट्स तर अपलोड केलेलेच आहेत मी. ओके या का आता इथं घेतले ना गाईज. गाडी थोडीशी दव पडलेली मग तिच्यावर फरका मारत होतो. आणि चमकतं पण बघा कशी. तर गाईज आता फायनली याची तयारी झालेली आहे ना. आता निघतोय ना. मला ब्लूटूथ पण कनेक्ट करायचं आहे. ही आमची गाडी म्हणजे माझी गाडी. तर निघतोय. चला आपल्याला लवकर निघायचं. चल रे. तर गाईज मी बॅग विसरलेलो होतो न्यायचं. चला आता मेन कंटेंट. चलो बाय. हे कुठे ठेवू ना नीरज. नाही जे बरोबर. अरे नाही बॅग त्रास होत. नाही बॅगला त्रास होईल आई. तर काय आता आम्ही निघलेलो आहो. माझा आवाज तुम्हाला कदाचित येत नसेल, पण आता आम्ही उल्हासनगरमध्ये आहे ते. आणि आम्ही मस्त गाणे ऐकत चालला, भजन करत चालला. दोघांचं नाव आणि म्हणजे नारायणची पहिल्यांदा चालल्या असं. ते पण स्कूटीवर जेवण चालल्या. हे बघा नाही इथल्या बाईक चालवतोय त्याला जमण्याचं कसं चालू. सगळं इतकं भारी वाटतंय ना. आळंदीला गेलं तर अजून भारी वाटतं. आता जाताना महाडचा गणपती असं जे स्पॉट असतील ते कव्हर करू. चला तर काय आता पेट्रोल भरायला तर फुल करायला चांगली अख्खी टाकी. डुपरा आलेला.
कसा त्या मजा करता रोड ट्रिप पण जाम भारी असं माहिती काहीच ना आम्ही चाललेलोच होतो मस्त आमच्या डोळ्यात स्पीकर होतं त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचे आम्ही अभंग ऐकत होतो तर मला पण बरा वाटत होता. असे बाईक घेऊन आम्ही दोघं मस्तपैकी चाललेलो होतो आळंदीला बाय स्कूटी. आता काही आम्ही जवळपास माथेरान जाऊन पोहोचलेलो आहोत. आम्ही माथेरानमध्ये नाही जाणार पण त्याला टर्न मारून जाणार आहे. तुम्हाला दाखवतो दिसला तो माथेरानमध्ये. आता थंडी गेलेलं आहे 90% थंडी आहे ना बाकी तुम्हाला माझा आवाज नसेल येत तर बरोबर. तर काही जे तुम्हाला जे डोंगरा दिसतात ना तेच माथेरान आहे. त्यांच्यावरती जो ट्रेन वगैरे सगळा नॅचरल ते डोंगराच्या वरती अजून काही दिसणारच नाही. आम्ही त्याला माथेरान गेलं त्याला गोल चक्कर मारून जातो. इकडून जायचं काहीच माथेरान इकडून आहे पण आम्ही चाललो इकडून कारण की आम्हाला जायचं आळंदीला. तिकडे माथेरान मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी कुछ बात गलत ही हो जाए कुछ देर ये दिल भी खो जाए बेफिक्र धड़कने इस तरह से चले शोर गूंजे यहाँ से वहाँ सूरज डूबा है यारो दो घुट नशे के मारो रास्ते भुला दो सारे घर बार के. काही तिथं जाम लोक म्हणजे बाईक रायडिंगला येतात मजा येतात. तर बघा समोर पण बघा आमच्या समोर 2 जण चाललेलं आहे म्हणजे फुल एन्जॉय म्हणजे दुओमध्ये चाललेलं आहे. आम्ही पण दुओमध्ये चाललेलो आहोत. आपली मजा येते ना रस्ते इतर रस्त्यांचं आय थिंक काम चालू आहे. बाकी ओव्हरऑल रस्ता बाकीचं एक नंबर. तू बघ तशी गाडी घे तिथं बघितले बघ. हा नाही ही वाली हा ही स्कूटी पण आहे आणि ट्रॅफिकला पण जाम आहे. तर काही झालं थोड्याच वेळेला काय महाडला फक्त 7 मिनिटाच्या दुरीवर आहे. दुरीवर म्हणजे लांबीवर गाईच आता मी फायनली महाडमध्ये एंटर झालो आहे तर पटापट दर्शन घेऊ चला. फायनली काय पोहोचलेलो फायनली काय पोहोचलो महाडला. तो बघा मंदिर मला हां दिसला ना. तर मनोजदा मी आहे ही लाईन बघा कोडून होते लागेल अर्धा तास लागेल पण दर्शन घेऊनच जाऊ. तर काहीच गर्दी जाम आहे ना आम्हाला आळंदीला पोहोचायचं पण लवकर आहे म्हणून मुख दर्शन घेतो ना प्रदक्षिणा मारून जातो. ओके गर्दी आतमध्ये हिसाब नाही आवडी गर्दी आहे आतमध्ये. आज रविवार ना सगळी जण आलेलं ते जाम गर्दी झालेलं नाही तो गर्दी नसते जास्ती. तर काहीच आता बसलेलं आहे आतमध्ये म्हणजे मंदिराचं दत्त मंदिराच्या माझेच म्हणजे जवळच. तर इथं या बदा काय बघा आता इथून जाऊ सरळ. आता कुठे नाही आता नाही नाही वरती गाडी जाते ना एक पर्यंत आम्हाला जायचं आहे. ओके तर काय जातं इथं थांबल्या नाश्त्याला राहायला. मला काय मिक्स मी हा वगैरे सांगितलं नाश्ता नंतर सरळ मला नारळाला जाणार आहे. तर काही जवळपास 10:30 झालाय आम्ही आता अजून महाडमध्ये जाऊ. मनोज दादा तिकडे आहे तर थोडी बियरची या करतं देतो त्यांना.
पण आम्ही केला नाश्ता पण केला आणि आता निघू लवकरच इथून डायरेक्ट एकविरीच्या डायरेक्ट आळंदीला. ओके. तर गाईज फायनली घाट सुरू झालेले आहेत आणि हा खंडाला घाटातूनच आपण नेमली जातो. आणि आता आम्ही यावेळेस जुना रस्त्यातून म्हणजे जो आपला जुना रस्ता आहे ना लोणावळ्याला जातो आपण आईच्या जवळ, तिथून चाललो आहे नाकिया एक्सप्रेसने. जुन्या रस्त्यावरून पण एकदम डेंजर व्ह्यू येतो. मग चला आणि तो त्याला भेटलो पण आम्हाला आणि तिथं थंडा थंडा वाटतं जरा. पुरा जंगल एरिया आहे ना म्हणून थंडा थंडा वाटतं. मजा येते. काही जीवाला टन बघा कसं आहे एकदम म्हणजे पूर्ण अशी वाटतं बाईक अशी आडवी झालेली. ऑलमोस्ट आता आलो आम्ही वरती. एक जायचं दर्शन आहे ते पायथ्याचंच घ्यायला वरती. आज रविवार आहे, रस्ताच भारी आहे नाही करत. तुला गाडी चालवा मजा येत असेल ना यार. असं गाडी अशी पटकन टन नाही घेतला परल डायरेक्ट ना. एकाने टन कसा घेतला बघला का तो ब्ल्यूवाला. हवालदार होता. जाताना इथलं जायचं. येऊ फक्त वन वेच आहे काय. हा यो वरचा एक्सप्रेसचा रस्ता ना. काही जो व्ह्यू बघा तुम्ही. आता गेलेलं आहे फोटो नकोच आपला टाइम होतो. व्ह्यू बघा व्ह्यू. आपण एक्सप्रेसने तिकडून येतो पण आजच खालतून आलो. आज आपल्याला बाईक राईड आलेलं ना. पोलीसवाले पण वाट सामन्यावर पोलीसवाले भेटले. आम्हाला नाही थांबवलं, बाकीच्या 2-4 जणांना थांबवलेलं. इथं खायला प्यायला असतं पण तो वार करतो ना आपल्या खंडाला पोहोचलोय. म्हणजे खंडाला तलाव होतो बघा ठीक माझ्या बाजूला तिकडे. आणि आता इथून गाड्या बारीक रस्ते. आय थिंक इलेक्शन्स वगैरे चालू आहेत म्हणून काहीच. माकड बघा माकड गेला बघा. माकड कसं